नमस्कार मित्रांनो, मी आलेला आहे शेताकडे. तर तुम्ही बघू शकता नदीला पाणी किती जास्त आलेलं आहे. पाऊस खूप जास्त प्रमाणात झाला. तर सकाळी मी बुलबुलला आणि आमच्या गोऱ्याला बांधून आलो होतो घराकडे. मग परत म्हणलो बा चला, आपलं गोरा आहे, बुलबुल आहे आणि नदीचं पाणी पण वाढत आहे म्हणून थोडं काळजीनं आलो मित्रांनो. तर आलं तर काय, पाणी खूपच जवळ आलं होतं, कारण बुलबुल इथेच आहे आमची बांधून. तर बरं झालं लवकर आलो, नाही तर आता त्यांना येऊन पाणी टेकलंच असतं. हे बघू शकता तुम्ही, पाणी पाण्यामध्ये आमची अर्धी थडी गेली मित्रांनो. आता असंच आहे आमच्याच पाणी, आमच्याच वावरात थडी, काय आमच्याच वावरात पाणी, काय 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 होते की आता सांगूच नका. सोयाबीन काढायला आम्हाला सरकुंडा जायला. तर असो, पाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो. माझं एकट्याचं गेलं म्हणून काय झालं, पण इतर शेतकऱ्यांना तरी पिको त्यांच्या मालांना भाव पण मिळो, त्याहीसाठी आपण प्रयत्न करू. तर चला, खूप झालं आता बोलणं. ढोरं सोडतो थोडीफार चारतो, नाहीतर हे तर पाणी आलंच टेकलंच, हे पण चारा असाच वायबार जाईल. तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. बघू शकता तुम्ही, पाणी किती अर्ध्या थडीवर आलेलं आहे मित्रांनो. हे बघा, बुलबुल पण माझ्या जवळ आली आणि ती म्हणत आहे की मी तिला खाजवाव. तर हे बघा, खूप शाहू आहे आमची बुलबुल. बघा बुलबुल कशी माया करते माझ्यावर, कारण खरंच मुख्य जनावराला पण आपण लावलेलं प्रेम, आपण लावलेली माया कळते मित्रांनो. तर बघू शकता, माझी बुलबुल पण माझ्यावर खूप जास्त जीव लावते, कारण मी पण बुलबुलचा लाड करतो, तिला चारा टाकतो आणि त्याच्यामुळे ते पण माझा लाड करते. गुदगुल्या खायल्यात आता मला.